बोलायची गरज नाही बाळा, एकदा बोलायची गरज आहे की नाही त्यांच्याशी. बरं, त्यांना म्हणा माझ्या होणार समजावून सांगशील का प्लीज? हो बाळा, मी त्यांना समजून सांगते, पण तू पण त्यांच्याशी बोल ना. व्यवस्थित बोललीस ना, मग त्या तुझ्या मैत्रिणी येत की नाही, की आपल्याकडे येतात, तू त्यांना सांग, बोल त्यांच्याशी व्यवस्थित, सगळं व्यवस्थित होईल बघ. नक्की. गोष्ट असते की तू अमुक काम कर की ती मी तुला चॉकलेट देईन, अमुक कर माझा ऐक की मी तुला काहीतरी देईन. ही बक्षीस असतं का? ही लाच असते, लाच. त्यांनी अमुक काम करायचं तर ते त्याचं भलं होणार आहे म्हणून, त्यांनी चांगलं वागायचं ते त्याचं भलं होणार आहे म्हणून वागायचं. आई त्याच्यावरती चॉकलेट देणार आहे, बाबा मोबाईल बघायला देणार आहे म्हणून नाही करायचं. हे आपण त्याला शिकवायचं आहे की आई वडील काय करतात, ऐकलं की चॉकलेट देतात, नाही ऐकलं की फटका देतात. दोन्हीचा उपयोग होत नाही आणि तुमचं मूल लहान असलं तरीही होत नाही. आज तुला मॉलमध्ये जायचं आपण दोघांनी, चल जाऊ. आईला न्यायचं का सोबत? चल आपण दोघं जाऊ. चल चल आपण दोघं जाऊ. पण जास्त मागायचं नाही, मी आधीच सांगतो. काय काय ते तरी बघू आपण. हो नक्की जाऊ. चल रिमोटची कार हवी मला, रिमोटची कार त्याच्यासाठी दुकानात जावं लागेल, बघावं लागेल. चल 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 चल. वा प्रदीप दादाकडे पडेल, मला पण हवी. पण तशी छोटीशी गाडी आहे ना बेटा तुझ्याकडे रिमोटची? पण रिमोटची गाडी आहे आपल्याकडे. बर, मला एक सांगा, तुमच्या दुकानामध्ये पुढच्या वेळेस पण राहणार आहे ना ही गाडी? पण कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती छान पण येऊ शकते ना. हे बघ, तुझ्याकडे कॉल ऐक ना, तू शांततेने ऐकून तरी घे. हे बघ गंमत, तुला रिमोटची गाडी तुझ्याकडे आहे, फक्त छोटी आहे. पण जर त्याच्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी घेतलं तर तुझ्याकडे दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या आहेत. प्रदीप दादाकडे असू दे ना. मग तू आता जी नवीन विषयी असणार का? आणि प्रत्येक गोष्ट दुसऱ्याकडे असली म्हणून ती आपल्याकडे पाहिजेच का? नाही. तू कसं म्हणतो की त्याला किती मार्क मिळाले, तुला मार्क मिळाले? अरे हो, पण मी काय म्हणते, मार्क कुठे नाही, की तू अभ्यास करायला पाहिजे, कशातच तुलना करायची नाही. चालेल? ठीक आहे. मग तू मला म्हणायचं नाही मार्क वरचे मिळाले असं कसं? ठीक आहे ना, मला काय म्हणायचंय, प्रयत्न 100% करायचे, नाही पडलं तर ठीक. पण याचा अर्थ असा नाहीये की मी प्रयत्नच करणार नाही मग त्याला मार्क पडतात. प्रयत्न करतो की नाही मला सांगते, प्रयत्न पडतात तिथे ना काहीतरी न लिहिता. मग ठीक आहे, ओके. नाही मग ते का चुकतं आपण ते पहिल्यांदा बघू आणि मग कशामुळे चुकतं, जे चुकत असेल त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिस करू. चालेल? ओके, गुड बॉय. नक्की नक्की. येऊ आम्ही, नंतर येतो परत. बऱ्याचशा आता तर हे काहीही त्याच्यात लेवल वाचायला शिका. कुठलं तरी येतं की आमचा 100% ज्यूस, फ्रूट ज्यूस, मागे वळून बघा त्याच्यात सुद्धा 40% साखर असते. आणि फ्रूट ज्यूस पेक्षा फळं खायला ती स्वस्त पण पडतात आणि त्याच्यामध्ये जे चोथा जातो तेही त्यांच्या मुलांच्या पोटासाठी आवश्यक असतो. जो चोथा त्या ज्यूस मध्ये जातो, ते ज्यूस प्यायला की कॉन्स्टिपेशन होतं, चोथा घातला की सकाळचा सगळा कार्यक्रम शांतपणे पार पडतो. ते मग फॅक्टरीपेक्षा खरं अन्न घरात होईल ते आपण. तुझ्याकडे आज काय झालं ते तुम्ही विचार, तेव्हा ते तुमच्याशी बोलायला लागेल. नाही तर ते बोलत नाही, ते सांगत नाही. मला माहिती आहे बाबा, आपण टीव्ही पाहत ते सिरियल जेवतात, आपण एक सिरियल लावलेलं असतं. पण तसं करू नका. मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवा, जेवताना तुम्ही एकत्र जेवा. त्याच्याशी आज दिवसभरात काय झालं त्याला विचारा, तुम्ही त्याला सांगा. म्हणजे उद्या बॅटरीचं लेबल लागलेलं अन्न आहे का? नाही. आणि आपल्या प्रत्येक घरामध्ये आता 2 मिनिट्स बिस्किट्स, चिप्स, नूडल्स काय जे आहे हेच चालू आहे. आणि ह्याचं समूह मी असं एके ठिकाणी सांगितलं की असं देऊ नका त्यांना.
तर तिने सांगितलं तो आपणहूनच घेतो, घरातच नाही ठेवायचं. तिने सांगितलं की आईस्क्रीम, मग तो आपणहूनच घरात फ्रीज मधलं आईस्क्रीम काढतो. आईस्क्रीम सुद्धा आईस्क्रीम दुधाचं बनत नाही, बरेचदा ते डालडाचं बनतं. त्यामुळे तेही जे एक हा साधा नियम आहे, जे फॅक्टरीत बनतं ते वस्तू असते, ते अन्न नसतं. हे डोक्यात तुमच्या घातलं की तुम्ही विचार कराल 10 वेळा हे विकत घेताना. तर मी तिला सांगितलं तू ते फ्रीजमध्ये जर आईस्क्रीमच ठेवलं नाहीस तर काय होईल? आईस्क्रीम हवंय, तयार हो, पायात चप्पल घाल, कोपऱ्यावर बघू, ते दुकान उघडं पाहिजे. दुकानात गेलं की ते थोडंसं एक स्कूपच खाल्लं जातं, पुन्हाच्या पुन्हा ताटात वाढून घेतलं जात नाही. ठीक आहे? किंवा कुठेतरी वाढदिवसाला गेले, तिथे चिप्स होत्या, तिथे कोल्ड्रिंक. आभार मी हृदयाने व्यक्त करतो, कारण एवढा सुंदर कार्यक्रम की जो आपल्या ज्ञानामध्ये प्रकाश टाकणारा आहे. यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडून नेहमी सतत चुकत असतात आणि त्या आज या अनुषंगानं आपल्या सर्वांच्या लक्षात आलं की जीवनामध्ये आई किती महत्वाची आहे. कारण बोलणाऱ्या स्त्रियाच होत्या, त्यांच्या बोलण्याचा जो भाव होता ना तो आपल्या हृदयाला स्पर्श करतो. कारण बोलण्याची जी रौचिकता आहे ती फक्त आईकडे असते. बाप पटकन धावतो, बाप पटकन हात वर करतो, परंतु आई लगेच करत नाही. आई सहन करते, कारण आईची भूमिका ही देवासारखीच असते. ती सगळं काही सहन करते, त्याचं लपून ठेवते, त्याच्या चुका लपून ठेवते, सगळ्याच वडिलांना सांगत नाही. आणि म्हणून आई माझी मायेचं सागर दिला तिने जीवनाकार, तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळे तिला मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीत चालताना. आपल्या पालकांना खूप शिकण्यासारखं आहे. जेवढे मॅडम नाटकातून किंवा बोलण्यातून सांगत होत्या, त्यांनी प्रत्यक्ष माझा रोल काय होता हे अनुभवत होते. कारण की माझा मुलगा आज सद्यस्थितीला 18 वर्षाचा आहे, तो इंजिनिअरिंगसाठी जातोय. तर मॅम जे सांगत होत्या ती प्रत्येक चूक माझ्याकडून कशी घडली आणि त्याचा माझ्या मुलावर काय काय परिणाम झालाय हे मी स्वतः अनुभवलंय. खरंच मॅम, असं प्रत्येक सेशन तुम्ही 2-3 महिन्यातून एकदा तरी ह्या शाळेत घ्यावं की ज्यातून पहिल्या मुलाच्या संस्कारामध्ये माझ्याकडून चूक झाली ती आता माझी मुलगी 8वीला आहे, ती करताना होणार नाही. मलाच काय, आमच्याकडे जेही काही 5-50 पॅरेंट बसलेले असतील त्यातील 10 पॅरेंट्सना जरी यातून शिकायला भेटलं तर बडगुजर सरांचाही आणि या सेशन घेणाऱ्या मॅमचाही मी खरंच धन्यवाद करते. असेच कार्यक्रम तुमचे घेत राहा. माझा नमस्कार ताई. मला तर खूप सेशन आवडलं. मी सर्वात पहिल्यांदा वाईटमध्ये गाडीवर बोलते. मला खूप आवडलं. माझ्याची इच्छा आहे का तुम्ही वापस सेशन घ्यावं. माझा मुलगा आहे आणि आमचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. तो मला सॉरी म्हणतो आणि जेव्हा मी त्याला सॉरी म्हणते तेव्हा ते चेहऱ्याचा आनंद मी स्वतः म्हणजे बघितलेला. तुम्ही जे शब्द बोलले ते खूप आमच्या मॅच होतात. सुंदर कम्युनिकेशन मॅडमने दिलं. त्यांनी मूल कसं असतं हे स्वतः बनवलं, पॅरेंट कसे असते त्यांनी स्वतः आपल्याला दाखवलं. मला असं वाटतं की मी नर्सरीपासून पॅरेंट मिटिंगला जातो, माझ्या मुलाच्या नर्सरीपासून आतापर्यंत मी ती पॅरेंट मिटिंग करतच आहे. खरंच हे बदल पॅरेंट मिटिंग मधून या सेमिनार मधून माझ्या स्वतःमध्ये झालेले आहेत आणि सातत्याने आज माझी मुलगी इंजिनिअरिंग करते, मुलगा आता 10ला या स्कूलमध्ये आहे. सातत्याने मी पॅरेंट मिटिंग मध्ये येतच असतो. माझ्या मुलाला काहीतरी द्यायचं आहे, त्याला काहीतरी घडवायचं आहे, पॅरेंट मिटिंग मध्ये बदल घडतच असतात. आज खरंच नवीन काहीतरी शिकायला मिळालं की आपण
चिल्ड्रन नसताना सुद्धा ते रोल प्ले केला आणि खरंच तो मोबाईल किती ऍडिशन ह्या पॅरेंटला त्याचं झालेलं आहे. चिल्ड्रन येताना कसा बोलतोय आपल्यासोबत बऱ्याचशा वेळेस अजूनही माझ्या लक्षात नव्हते. आज ही गोष्ट मलाही कळली की मूल मला आपण इतक्या बहुसंख्येने आहात, मला खरंच आनंद झाला की एवढ्या बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि हे सेमिनार अतिशय सुंदरपणे आपण शांतपणे ऐकून घेतलं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांसाठी आपण हे फॉलो